श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधी दिवस 23वा अध्याय 16वा ओवी क्रमांक 284 पासून अध्याय 17वा ओवी क्रमांक 210 पर्यंत. ओम द्राम श्री ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः. ओम नमो भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः. तैसिया प्रवृत्ती निवृत्ती दोन्ही नेनिदती आसुरी जनी आणि शौचते स्वप्नी देखती ना ते. काळी मा सांडील कोळसा वरी चौकी होईल वायसा आणि राक्षसही मांसा विटोषके. परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत्व जेवी भांडिया मद्याचिया. वाढविती विधीची आस का पाहती वडिलांची वास कर्मे आचरती हे भाष नेणतीची ते. जैसे चरणे शेळीयेचे का धावणे वारियाचे जाळणे अग्नीचे भलते उते. तैसे पुढासुनी स्वैर आचरिते गा आसुर सत्तेशी कीरवैर सदाची तया. जरी नांगिया आपुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साचा बोलिया बोलती ते. अपानाचे नितोंडे जरी सुगंधा येणे घडे तरी सत्यतया जोडे आसुरांते. ऐसे ते न करिता काही अंगेची ओखटे पाही आता बोलती ते नवाई सांगिजेल. एरवी करे याच्या ठाई चांग ते तयासी कैचे नीट आंग तैसा आसुराचा प्रसंगे परीस. उधवणीचे जेवी तोंड उघडी धुवांचे उघड हे जाणजे तेवी उघड सांगो ते बोल. तरी विश्व हा अनादि ठाव जेथ नियंता ईश्वर राव. चावडिये ज्ञाव अन्याव निवडी वेद वेदी अन्यायी पडे तो निरय भोगे दंडे. संन्यासी तो सुरवाडे स्वर्गी जाये. ऐसी हे विश्वव्यवस्था अनादि जे पार्था येते म्हणती ते उर्थ अवघेची हे. यज्ञ मूळ ठाकिले यागी देव पिसे प्रतिमालिंगी तागवले भगवे योगी समाधी भ्रमे. येथ आपले निबळे भोगी जे वेंटाळे हे वाचोनिके वेगळे पुण्य आहे. ना अशक्तपणे आंडिके वेगळ वेंटाळी न टके. ऐसा गादी जेविन विषय सुखे तेची पाप. प्राण घेपती संपन्नाचे ते पाप जरी साचे तरी सर्वस्व हाता येतयांचे हे पुण्य फळकी. बळी अबळा ते खाये हेची बाधित जरी होय तरी मासया कान होय निसंतान. आणि कुळे शोधुरी दोन्ही कुबारेची शुभलग्नी मेळविष्टी प्रजासाधनी हेतू जरी. तरी पशुपक्षादी जाती दयामिती नाही संतती तया कोणे प्रतिपत्ती विवाह गेले. चोरीयेचे धन आले तरी ते कोणासी विष झाले. वालभे परद्वार केले कोढी कोण होय. म्हणून देव गोसावी तो धर्माधर्म भोगवी आणि परत्राच्या गावी करीतो भोगी. परी परत्रना देव न दिसे म्हणून ते वाव आणि करता निमेळ मा ठावो भोग्यासी कवन. येत उर्वशिया इंद्र सुखी जैसा का स्वर्ग लोगे तैसाची कृमीही नरकी लोळत श्लागे. म्हणून नरक स्वर्ग नवे पाप पुण्य भाग हे जो दोही ठाई सुखभोग कामाचीचा तो. या कारणे कामे स्त्री पुरुष युग्मे मिळती तेथ जन्मे आगवे जग. आणि जे अभिलाषे स्वार्था लागी पोषे पाठी परस्पर द्वेषे कामची नाशी. एव कामा वाचुनी काही जगा मूळची आण नाही ऐसे बोलती पाही असुर गाते. आता असो हे किडाळ बोली न करू पागळ सांगताची सफल होतसे वाचा. आणि ईश्वराची या खांती नुसती याची करती चांती हेही नाही चित्ती निश्चय एक. किंबहुना उघड अंगी लावून या पाखंड नास्तिकपणाचे हाड रोविले जीवी. ते वेळी स्वर्गा लागी आदर का नरकाचा अडदर वासनांचा अंकुर जळवून गेला. मग केवळ ये देह खोडा अमेध्योदकाचा बुडबुडा विषयपंकी सुहाडा बुडाले गा. जे आटावे होती जळतर ते डोही मिळती ढिवर का पडावे होय शरीर ते रोगा उदय. उदय जने केतूचे
जैसे विश्वा अनिष्टोद्देशे जन्मती ते तैसे लोकां आटो विरुळलिया अशुभ फुटती ते कोंब विरुळलिया अशुभ फुटती त्यांचे कोंब पापाचे कीर्तिस्तंभ चालते ते आणि मागा पुढा जाळाने वाचोनी आगी काही नेणे तैसे विरुद्धची एक करणे भलते या परितेचे गा करणे आदरती संभ्रमे जेणे तो ऐक पार्था म्हणे श्रीनिवास तरी जाळ पाणी ये न भरे आगी इंधन न पुरे तया दुर्भरांची ये धुरे फुकाळू जो तया कामाचा ओलावा जीवी धरुणी पांडवा दंभमानाचा मेळावा मिळविती मातलिया कुंजरा आगळी झाली मदिरा तैसा मदाचा ताठा तव जरा चढता अंगी आणि आघरा तोची ठाववरी मौढ्या ऐसा सावावो मग काय वाणू निर्वाहो निश्चयाचा जी परोपताप घडे परावा जीव उरगडे तीही कर्मी होऊनी गाडे जन्मवृत्ती मग आपुलेनी केले फोकारिती आणि जगाते धिक्कारिती दाही दिशा पसरती स्पृहा जाळ ऐसे निगा आटोपे थोरी आणती पापे धर्मधेनू खुरपे सुटले जैसे याची एका आयती तयाची या कर्मप्रवृत्ती आणि जिनिया ही परवती वाहती चिंता पाताळाहुनी निम्न जियेचिये उंचिये साने गगन ते जे पाहता त्रिभुवन अनोही नोहे ते भोगपटाची मौनी जीवी अनियम चिंतवनी जे सांडो नेणे रमणी वल्लभा जैसी तैसी चिंता अपार वाढविती निरंतर जीवासुनी असार विषयाधिक स्त्रिया गायले ऐकावे स्त्री रूप डोळा देखावे सर्वेंद्रिया लिंगावे स्त्रियतेची कुरवंडीकीची अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते नाहीच म्हणून चित्ते निश्चय केला मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावते दिग्विभागा परवतेही आमिष कवळो थोरी आशा न विचारिता गिळी मासा तैसे की जे विषयाशा सायांसी गा वांछित तव न पवती मग कोरडियेची आशेची संतती वाढव होती कोशकिडे आणि पसरला अभिलाख अपूर्ण होय तोची द्वेख येव काम क्रोधाहून अधिक पुरुषार्थ नाही दिहा खोलने रात्री जागोवा ठाणांतरिया जैसा पांडवा अहोरात्री हा विसावा भेटेची ना तैसे उंचो निलोटिले कामे नेहटती क्रोधाची ढीमे त्रिरागद्वेष पेमेन माती केही देवीची जीवींची या हावा विषय वासनांचा मेळावा केला परी तो भोगावा अर्थे कीना म्हणून भोगावया जो का पुरता अर्थ पैका आनावया जगा झुंबती सैरा एका ते साधू निवारती एकाची सर्वस्वे हारती एका लागी उभारती अपाय यंत्रे पाशिके पोती बागोरा सुनी सुसा ससाने चिकाटी खोंचारा घेऊन निगती डोंगरा पारदी जैसे तो पोसावया पोट मारुणी प्राणियांचे संगाट आणती ऐसे निष्कृष्टेही करती परप्राण गाते मिळविती वित्ते मिळाल्या चित्ते तोषणे कैसे म्हणे आजी मी या संपत्ती बहुतेकांची या आपुल्या हाती केली धन्य नामी ऐसा श्लाघो जव जाये तव मन आणि काही वाहे सवेची म्हणे पाहे आणि कांचेही आणू हे जे तुले असे जोडले तयांचेनी भांडवले लाभा घेईन उरले चराचर हे ऐसेनी धना विश्वाच्या मीची होईन स्वामिया मग दिठी पडे तया उरो नेदी हे मारले वैरी थोडे आणि काही साधीन गाढे मग नांदे न पवाडे एकलाची मी मग माझी होतील कामारी तिये वाचुनी एरे मारी किंबहुना चराचरी ईश्वर तो मी भोगभूमीचा राव आज स्वर्ग सुखासी ठावो म्हणून इंद्रही वाव माते पाहुनी मी मने वाचा देहे करी ते कैसे नोहे के मद वाचुनी आहे आज्ञा सिद्ध आन तवची बळया काळ जाऊन दिसे मी अतुर्बळ सुखाचा किर निखळ रासिवा मीची कुबेर आथिला होय परितो नेने माझी सोय संपत्ती मज समनवे श्रीनाथाही माझी या कुळाचा उजाळू का जाती गोतांचा मिळू पाहता ब्रह्मा ही हळू उन्हाची दिसे म्हणून मिरविती नावे वाया ईश्वरादी आघवे नाही मजसी सरी पावे ऐसे कोणी आता लोपला अभिचार त्याचा कर्ण मी जीर्णोद्धार प्रतिष्ठीन परमार यागवरी माते गाती वाणिती नटनाचे रिझविती तया देईन वागती ते वस्तू माझीरा अन्नपाणी प्रमदांच्या आलिंगणी मी होईन त्रिभुवनी आनंदाकार काय बहु सांगो ऐसे ते आसुरी प्रकृती पिसे तुरंबिती असोसे गगनोळे तिये
ज्वराचेनी आटोपे रोगी भलतैसे जल्पे चावळती संकल्पे जाणते तैसे अज्ञान आतले धुळी म्हणून आशा वाहटोळी भोवंडी दती अंतराळी मनोरथांच्या अनियम आषाढ मेघ का समुद्रोर्मी अभंग तैसे कामिती अनेक अखंड काम मग पैका मनाची तया जीवी झाल्या वेलरिया ओरपली कांटिया कमळे जैसी का पाषाणाची या माता हांडी पुटली पारता जीवी तैसे सर्वता कुटके झाले तेव्हा चढती रयनी तमाची होय पुरवणी तैसा मोह अंतकरणी वाढोची लागे आणि वाढे जवजो माहो तवतो विषयी राहो विषय तेत ठाव पातकासी पापे आपलेने थावे जव करती मिळावे तव जितांची आघवे येती नरक म्हणून निगा सुमती जे कुमनोरथा पाळती ते आसुरे येती वस्ती तया ठाया जेत असी पत्र तरुर खदिरांगाराचे डोंगर तातला केली सागर उत्ताती जेत यातनांची शेणी हे नित्य नवी यमजाचनी पडती तिये दारुणी नरकलोकी ऐसे नरकाची ये शेले भागी जे जे जन्मले तेही देखो भूलले रीती यागी हिरवी यागादिक क्रिया आहाणतेची धनंजया परिविफळती आश्रोनिया नाटकी जैसे वल्लभाचिया उदर्या आपण या प्रति कुस्त्रिया जोडणी तोषिती जैसिया अहेयपणे तैसे आपणया आपण मानिता महंतपण फुगती असाधारण गर्वे तेने मग लव नेनती कैसे आठिवा लोहाचे खांब जैसे का उधवले आकाशे शिळाराशी जैसे आपुलिये बर्वे आपणची रिजता जीवे तृणाही हुनी आगवे मानती नीच वरी धनाची या मदिरा माजुनी धनुर्धरा कृत्याकृत्य विचारा सौते केले जया अंगी आयती ऐशी तेथ यज्ञाची गोठी कायसी तरी काय काय पिसी न करती गा म्हणून कोणे एके वेळे मोठे मध्याचे निबळे यागाची ही टवाळे आदरिती ना कुंड मंडप वेदी ना उचित साधन सामुग्री आणि तयासी तवविधी द्वंदची सदा देवा ब्राह्मणांचे नावे आडवारे नाही न नोहावे ऐसे आती तेथ यावे लागे कवना पै वासरुवाचा भोकसा गायी पुढे ठेवणी जैसा उगाना घेती क्षीररसा बुद्धिवंत तैसे यागाचे नावे जग वाढवो निहावे नागविती आगवे अहेरावरी ऐशा काही आपुलिया होमिती जे उजरिया तेने कामिती प्राणिया सर्वनाश मग पुढा भेरी निशाण लावणी ते दीक्षितपण जगा फोकारिती आपण वावो तेव्हा महत्वे तेने अधमा गर्वा चढे महिमा जैसे लेवे दिदले तमा काजळाचे तैसे मौढ्य घनावे औतत्य उंचावे अहंकार दुनावे अविवेकही मग दुदयाची भाषण उर्वावया निशेष बळीयपण अधिक होयवळ ऐसा अहंकार वळा झालया एक वळा दर्पसागर मर्यादे वेळा सांडोनी उते मग ओसंडलेनी दर्पे कामाही पित्त कुरपे तया धगी सैंघ पाळिपे क्रोधाग्नी तो तेथ उन्हाळा आगी खरमरा तेला तुपाची या कोठारा लागला आणि वारा सुटला जैसा तैसा अहंकार बळा आला दर्प काम क्रोधी गुडला या दोहींचा मेळा झाला जयांच्या ठाई ते आपुलिया सवेशा मग कोणी हिंसा या प्राणियांते विरेशा न साधिती गा पाहिले तव धनुर्धरा आपुलिया मांसरुधिरा वेच करती अभिचारास लागोनिया झेत जाळीती जिये तेहे या माझी जो मी आहे तया आत्मया मद घाय वाचती ते आणि अभिचारकी तीही उपद्भवी जे तुले काही तेथ चैतन्य मी पाहिशी न पावे आणि अभिचारा वेगळे विपाये जे अवगळे त्या टाकती इटाळे पैशून्याची सती आणि सत्पुरुक दानशीळ याज्ञिक तपस्वी अलौकिक संन्यासी जे का भक्त हन महात्मे ये माझी निजाची धामे निर्वाळली होमधर्मे श्रोत्रादिकी तया द्वेषाचे निकाळ कुटे बासटोनी तिखटे कुबोलांची सदते सुती कांडे ऐसा आघवाची परी प्रवर्तले माझ्या वैरी तया पापिया जे मी करी ते ऐकपा तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुसती जे जगा ते पदवी हिरोनी पैगा ऐसी ठेवी जे क्लेश गावीचा उकरडा भवपुरीचा पानिवडा ते तमयोनी तया मोडा वृत्तीची हे
मग आहाराचे नावे तृणही जेथ नुगवे, ते व्याघ्र उशिका आडवे तैसिये करी, ते ते क्षुधा दुःखे बहुते तोडून खाती आपण याते, मरमरो मागोते होतची असती, का आपुला गरळ जाळीती अंगाची पेंदळी, ते सर्पची करी बिळी निरुंदला, परी घेतला श्वास घापे, एतुलेने ही न मापे, विसावा तया नाटोपे दोजनासी, ऐशनी कल्पांची या कोडी गणिताही संख्या थोडी, ते तुला वेळ न काढी क्लेशोनी तया, तरी तयासी जेथ जाणे, तेतीचे हे पहिले पेने, ते पावनी एरे दारुणे न होती दुःखे, हा ठायवरी घोरी संपत्ती ते आसुरी, अधोगती अवधारी जोडली तीही, पाठी व्याघ्रादी तामसा, योनी तो अळुमाळ ऐसा, देहाधाराचा उसासा, आथी जोही तोही मी ओल्ला वाहिरे, मग तमची होती एकसरे, जेथ गेले अंधारे काळवंडे जे, जयांची पापा श्वेसी नरक घेती व्यूसी, क्षीण जाय मूर्छी शिणे जेने, मळ जेने मळले ताप जेने पोळे, जया चेडी नावसळे महाभय, पापा जयाचा कंटाळा, उपजे अमंगळा, विटाळा ही विटाळा बिहे जया, ऐसे विश्वाचे या वोखटे या अधमजे धनंजया, तेथे होती भोगुनिया तामसा योरी, हा सांगता वाचारडे आठविता मन क्रीडे, कटारे मूर्खी केवडे जोडले नीरे, काय सिया ते आसुर संपत्ती पोषिती वाऊर, जया रिदले घोर पतन ऐसे, म्हणून तुवा धनुर्धरा नोहा वेगात तिया मोहोरा, जेवता वास असुरा संपत्तीवंता, आणि दंभारी दोष साही हे संपूर्ण जयांच्या ठाई, ते त्याजावे हे काही म्हणो कीर, परी काम क्रोध लोभ या तिहींचेही थोंब, थावे तेथे अशुभ पिकले जान, सर्व दुःखा आपुलिया दर्शना धनंजया, पाडाऊ हे भलतया दिदले आहाती, का पापिया नरक भोगी सुवावया लागी जगी, पातकांची दाटुकी सभाची हे, ते रौरवगा तवची वरी, ऐक जती पटांतरी, जव हे तिनी अंतरी उठती ना, अपायती ही आशुलग यातना ही संवंग, हानी हानी नोहे हे तिग हेची हानी, काय बहु बोलो सुबटा सांगितलिया निष्कृष्टा, नरकाचा दारवंटा त्रिशंकुहा, या कामक्रोधा लोभा माझी जीवे जो होय उभा, तो निरयपुरीची सभा येथ पावे, म्हणून पुढती कीर्ती हे कामादी दोष त्रिपुटी, त्याच्याविची गाव खटी आगाविषयी, धर्माधिका चोही आत पुरुषार्थाची तैची मात, करावी जे सांगात सांडेल हा, हे तिन्ही जीव जव जागती तव वर्णिकियाची प्राप्ती, हे माझे कान नाईकती देवही म्हणे, जया आपण पे पडिय आत्मनाशा जो बिहे, तेने न धरावी हे सोय सावध होईचे, पोटी बांधोनी पाशान समुद्री वाही आंगवन, का जियावना जेवल काळकुटाचे, ही काम क्रोध लोभेसी कार्यसिद्धी जाणतैसी, म्हणून ठावोची पुसी यांचा गा, जे काही अवचटे हे तिकडी साखळ तुटे, तै सुखे आपुलिये वाटे चालो लाभे, त्रिदोषी सांडले शरीर तिकुटी, फिटलिया नगर त्रिदाह निमालिया अंतर जैसे होय, तैसा कामादिकी तिघी सांडिला सुख पावो निजगी, संगला हे मोक्षमार्गी सज्जनांचा, मग सत्संगे प्रबळे सत्यासाचे निबळे, जन्ममृत्यूचे निमाळे निस्तरे राणे, ते वेळी आत्मानंदे आगवे जे सदा वसते बरवे, ते तैसेची पाठन पावे गुरुकृपेचे, तेत प्रियाची परमसीमा, तो भेटे माऊली आत्मा, तये खेवी आटे दिंडीमा संसारी कहे, ऐसा जो काम क्रोध लोभा झाडी करुणी ठाके उभा, तोची येते एवढिया लाभा गोसावी होय, ना हे आवडोनी काही कामादिकांच्या चिठाई, जाटली जेणे डोई आत्मचोरे, जो जगी समान सकृप हिता हित दाविता दीप, तो अमान्य केला बाप वेद जेने, न धरीची विधीची भीड, न करीची आपली चाड, वाढवित गेला कोड इंद्रियांचे, काम क्रोध लोभांची कास, न सोडीत पाळली भाष, स्वैराचाराचे असोस वळगला रान, तो सुटकेची या वाहिनी, मग पिओन लाहे पाणी, स्वप्नी हे ते सुख कहाणी दोरीची तया, आणि परत्र तव जाये हे कीर तया आहे, परी ऐही कहिने लाहे भोग भोगो, तरी माशा लागे बोलला ब्राह्मण पान बुडा निघाला, की तेतही पावला नास्तिकवाद, तैसे विषयांचे निकोडे जेणे परत्रा केले
उबडे आणि तोची आनिकीकडे मरणे नेला. एवर परत्र ना स्वर्ग ना ऐहिक ना विषय भोग, तेथ केऊता प्रसंग मोक्षाचा तो. म्हणून कामाचे निबळे जो विषय सिंहू पाहे सळे, तया विषय ना स्वर्ग मिळे ना उद्धरे तो. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे दैवासुर संपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्याय. या कारणे पै बापा जया आती आपली कृपा, तेने वेदांची या निरूपा आणन कीजे. पतीची या मता अनुसरणी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. ना तरी श्री गुरुवचना दीठी देतो जतना, शिष्य आत्मभवना माझी पैसे. हे असो आपला ठेवा हाता आती जरी यावा, तरी आदरे जेवी दिवा पुढा कीजे. तैसा अशेषाही पुरुषार्था, जो गोसावी हो म्हणे पार्था. तेने श्रुती स्मृती माता बैसणे गापे, शास्त्र म्हणेल जे सांडावे. ते राज्यही तृण मानावे, जे घ्यावी ते न म्हणावे. विषही विरू ऐसिया वैदिक निष्ठा झालिया जरी. सुबटा तरी के आहे अनिष्ठा भेटणे गा, पै अहिता पासुनी काढिती हित देऊनी वाढविती. नाही श्रुती परवती माऊली जगा. म्हणून ब्रह्मेशी मिळवी तव हे कोणे न सांडावी. अगा तोहाई ऐसी भजावी विशेषेसी, जे आजी अर्जुना तू येथे करावया सत्यशास्त्रे सार्थे. जन्मलासी वळाते धर्माचेनी, आणि धर्मानुजे हे ऐसे अवघेची आले या पैसे. म्हणून अनारिसे करू नये कार्याकार्य विवेकी, शास्त्रेची करावी पारखी. अकृत्य ते कुडे लोकी वाळावे का, मग कृत्यपणे खरे निगे. ते तो आपले नियांगे, आचरणी आदरे चांगे सारावे का. जय विश्वप्रामाण्याची मुदी, आज तुझ्या हाती असे सुबुद्धी. लोकसंग्रहासी त्रिशुद्धी योग्य होसी. एव आसुर वर्ग आगवा, सांगोनी तेथीचा निगावा. तोही देवे पांडवा निरूपिला, यावरी तो पांडूचा कुमर सद्भाव जीवीचा. पुसेल तो चैतन्याच्या कानी ऐका. संजय व्यासाची या निरोपा, तो वेळ खेळिला तया नृपा. तैसा मी ही निवृत्ती कृपा सांगेन तुम्हा. तुम्ही संत माझी या कडा, तिथीचा कराल बहुडा. तरी तुम्हा माने एवढा होईन मी, म्हणून निज अवधान मज ओळगे पसायदान. दिजो मी सनाथ होईन, म्हणून निज अवधान मज ओळगे पसायदान. दिजोजी सनाथ होईन ज्ञानदेव म्हणे. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां षोडशोऽध्याय. अथ श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां सप्तदशोऽध्याय. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17. विश्वविकासित मुद्रा, जया सोडोन्वी तुझी योगनिद्रा. तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. त्रिगुण त्रिपुरी वेळला, जीवत्व दुर्गी आडिला. तो आत्मशंभूने सोडविला तुझ्या स्मृती. म्हणून शिवेशी कांटाळा, गुरुत्वे तुची आगळा. तरी हळू माया जळा ताजी तारुणी. जे तुझ्या विखी मूड तया लागी तू वक्रतुंड. ज्ञानी आसी तरी अखंड उजूची आहासी. दैविकी दिठी पाहता सानी, तुम्ही तरी मिलनोन मिलनी. दैविकी दिठी पाहता सानी, तरी मिलनो मिलनी. उत्पत्ती प्रळय दोन्ही लीलाची करिसी. प्रवृत्ती कर्णाच्या चाळली, उठली मदगंधा निळी. पूजा जशी निळत पळी जीवभृंगाच्या. पाठी निवृत्ती कर्ण ताळे, आहालले ते पूजा विजुळे. तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. वामांगीचा लास्यविलास, जो हा जगद्रूप आभास. तो तांडव मिसे कळस दाविसी तू. हे असो विस्मय दातारा, तू होसी जयाचा सोयरा. सोयीरिकीच्याही व्यवहारा मुकेची तो. फेडिता बंधनाचा ठावो, तो जगतबंधू ऐसा भावो. धरू ओळगे उवाव तुझाची अंगी. तुझ्याचेनी नावे तया, देहही नुरेची पै देवराया. जेणे तू आपण पया केलासी तुझ्या. तू ते करुणी पुढे जे उपाय घेती दवडे. तया ठासी बहुवे पाडे मागाची तू. जो ध्याने सुये मानसी, तया लागे नाही तू त्याचे देशी. ध्यानही विसरे ते नेसी वालप तुझ. तू ते सिद्धची ज्ञेने, तो नांदे सर्वज्ञपणे. वेदाही एवढे बोलणे नेघसी कानी. मौन गा तुझे राशी नाव, आता स्तोत्रिके बांधो हाव. दिसती ते तुली माव भजो काही.
दैविके सेवक हो पाहो तरी भेदिता द्रोहची लाहो. म्हणून आता काही नको तुझ लागेची. जे सर्वथा सर्वही नोहिजे ते अद्वया तू ते लाहिजे. हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. तरी नुरोनी वेगळेपण असी भजिन्नले लवन. तैसे नमन माझे जान बहुकाय बोलो. आता रिता कुंभ समुद्री रिगे. तो उचंबळत भरोनी निगे. का दशी दीपसंगे दीपची होय. तैसे तुझ्या प्रणती मी पूर्ण झालो श्री निवृत्ती. आता आडीन व्यक्ती गीतार्थ तो. तरी षोडशाध्याय शेकी तिये समाप्तीच्या श्लोकी. जो ऐसा निर्णय निष्ठंकी ठेविला देवे. जो कृत्याकृत्य व्यवस्था अनुष्ठावया पार्था. शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझ. तेच अर्जुन मानसे म्हणे हे ऐसे कैसे. जे शास्त्र विड नसे सुटिका कर्मा. तरी तक्षकाची फडे ठाकोनी कै तो मनी काढे. कै नाकीचा केश जोडे सिंहाची ये. मग तेने तो ओविजे तरीच लेणे पाविजे. एरवी काय असिजे रिक्तकंठी. तैसी शास्त्राची मोकळी या कै कोण वेंटाळी. एक वाक्यतेच्या फळी पैसी जे कै. झालया ही एक वाक्यता के लाभे वेळ अनुष्ठिता. कैचा पैसा जीविता ये तुला लिया. आणि शास्त्रे अर्थे देशे काळे या चहूही एके फळे. तो उपावो के मिळे आघवयांसी. म्हणून शास्त्रांचे घडते नोहे प्रकार बहुते. तरी मूर्खा मुमुक्षा येते काय गती पा. हा पुसावया अभिप्राव जो अर्जुन करी प्रस्ताव. तो 17व्या ठाव अध्याया येत. तरी सर्व विषयी वितृष्ण जो सकळ कळी प्रवीण. कृष्णाही नवल कृष्ण अर्जुनत्वे जो. शौर्या जोडला आधार जो सोमवंशाचा शृंगार. सुखादी उपकार दयाची लीळा. तो प्रज्ञोचा प्रियोत्तम ब्रह्मविद्येचा विश्राम. सहचर मनोधर्म देवाचा जो. तो अर्जुन म्हणेगा तमाल श्यामा. इंद्रिया फावलिया ब्रह्मा. तुझा बोल आम्हा साकांक्ष पैजी. जे शास्त्रे वाचुनी आनिके प्राणिया समक्ष न देखे. ऐसे का कै पखे बोलिलासी. तरी न मिळेची तो देश नव्हेची काळा अवकाश. जो करवी शास्त्र अभ्यास तोही दुरी. आणि अभ्यासी विरचिया होती जिया सामग्रिया. त्याही नाही आपे तिया ते वेळी. उजू नोहेची प्राचीन निधीचे प्रज्ञा संवाहन. ऐसे ठेले आपादन शास्त्राचे दया. किंबहुना शास्त्राविकी एकैन लाहतीच नखी. म्हणून उखी विखी सांडली जिही. परिनिर्धारुणी शास्त्रे अर्थानुष्ठाने पवित्रे. नांदताती परत्रे साचारे जे. तया ऐसे आम्ही होवावे. ऐशी चाड बांधून जीवे. गीती तयांचे मागावे आचरावया. झड्याची या आखरा तळी वाळली हे दातारा. का पुढासुनी पडी करा अक्षम चाले. तैसे सर्व शास्त्र निपुण तयांचे जे आचरण. तेची करती प्रमाण आपली श्रद्धे. मग शिवादिके पूजने भूम्यादिके महादानी. अग्निहोत्रादी यजने करती जे श्रद्धा. तया सत्वरजतमा माझी कोण पुरुषोत्तमा. गती होय ते आम्हा सांगिजो जी. तो वैकुंठपिटीचे लिंग जो निगम पद्माचा पराग. जे जयाची नेहे जग अंगच्छाया. काळ सावियाची वाड लोकोत्तर प्रौढ. अद्वितीय गुढ आनंदघन. ये श्लाघी जती जेने बिके. ते जयाचे अंगी आशिके. तो श्रीकृष्ण समुखे बोलत असे. म्हणे पार्था तुझा अतिसो. ही गा आम्ही जाणत असो. शास्त्राभ्यासाचा आळसो मानितोसी की. तुसदियाची श्रद्धा झोंबो पासी परमपदा. तरी तैसे हे प्रबुद्धा सोपे नोहे. श्रद्धा म्हणतली यासाठी पाते जो नये किरीटी. काय द्विज अंत्यज गोष्टी अंत्यज नोहे. गंगोदक जरी झाले तरी मध्य भांडा आले. ते घेऊ नये काही केले विचारिपा. चंदन होय शीतळू परी अग्निसी पावे मिळू. ते हाती धरता जाळून नशके काही. का किडाची आटतीय फुटी. पडले सोळे किरीटी घेतले चौकटासाठी नागविना. तैसे श्रद्धेचे दळवाडे अंगे कीर चोखडे. परी प्राणियांच्या पडे विभाकी जै. ते प्राणीय तव स्वभावे अनादि माया प्रभावे. त्रिगुणाचेची आगवे वाळलेले आहाती. तेतही 2 गुण खासती मग एक धरी उन्नती. तैसेयाची होती वृत्ती जीवांचिया. वृत्ती ऐसे मन धरिती मना ऐसी क्रिया करती. केलिया ऐसी वरती मरोणी देहे.
बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीजी समाये, ऐसे निकल्प खोडी जाय परी जाती न नाशे. या परी ये अपारे होत जात जन्मांतरे, त्रिगुणत्वन व्यभिचरे प्राणियांचे. म्हणून प्राणियांच्यापैकी पडली श्रद्धा अवलोकी, ते होय गुणासारिखी तीही यया. विपाय वाढे शुद्ध सत्व, तेव्हा ज्ञानाशी करी साध्य. परी एका दोघे ओखत ये राहती, सत्वाचेनी अंग लगे ते श्रद्धा मोक्ष फळारिगे. तव रजतम उगे कापा राहती, मोडोनी सत्वाची चाय, रजगुण आकाशे जाय. तेव्हा तेची श्रद्धा होय कर्म केर सुनी. मग तत्वाची उठी आगे, तेव्हा तेची श्रद्धा भंगी. हो लागे भोगा लागे भलते या, एवं सत्वरजतमा वेगळी श्रद्धा सुवर्मा. नाही गा जीवग्रामा माझी यया, म्हणून श्रद्धा स्वाभाविक असे पै त्रिगुणात्मक. रजतम सात्विक भेदी ही, जैसे जीवनची उदक. परी विशी होय मारक, का मिरिया माझी तीख उसी गोड. तैसा वंसे तमे तो सदाची होय निमे, तेत श्रद्धा परिणमे तेची होनी. मग काजळा आणि मसी न दिसे विवंचना जैसी, तेवी श्रद्धा तामसी सिनी नाही. तैसीच राजसी जीवी रजमय जाणावी, सात्विकी आगवी सत्वाचीच. ऐसे निहा सकळ जगडंबर निखळ, श्रद्धेचाची केवळ ओतला असे. परी गुणत्रय वशे त्रिविधपणाचे लासे, श्रद्धे जे उठले असे ते ओळखतो. तरी जाणिजे झाड फुले का मानस जाणिजे बोले, भोगे जाणिजे केले पूर्वजन्माचे. तैसी जिही चिन्ही श्रद्धेची रूपे तिन्ही, देखिती देवानी अवधारिपा. तरी सात्विक श्रद्धा दयाचा होय बांधा, तया बहुत कोणी मेधा स्वर्गी आती. ते विद्या जात पडती यज्ञ क्रिये निवडती, किंबहुना पडती देवलोकी. आणि श्रद्धा राजसा घडले जे विरेशा, ते भजती राक्षसा खेचराहन. श्रद्धा जे का तामसी, ते मी सांगेन तुझपासी. जे केवळ पापराशी अति कर्कशी निर्दयत्वे, जीव वदे साधो निबळी. भूत प्रेत कुळे मळी, स्मशाने संध्याकाळी पूजिती ते. ते तमगुणाचे सार काढून निर्मिले. नर जाण तामसियेचे घर श्रद्धेचे ते, ऐसी ही तिही लिंगी. त्रिविध श्रद्धा जगी, पै हे यया लागी सांगत असे. जे हे सात्विक श्रद्धा जतन करावी धरावी प्रबुद्धा, येरी दोन्ही विरुद्धा सांडाविया. हे सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागुल नो हे तया कैवल्यते. तो न पडो का ब्रह्मसूत्र, न लोडो सर्व शास्त्र. सिद्धांत न होत स्वतंत्र तयाच्या हाती. परिश्रुती स्मृतींचे अर्थ जे आपण हो निमूर्त, अनुष्ठाने गाजत वडील जे हे. तयांची आचरती पाऊले पाहोनी, सात्विकी श्रद्धा चाले. तो तेची फळ ठेविले ऐसे आहे. पै दीप एक लावी सायासे, आणिक तेथे लावू बळसे. तरी तो काय प्रकाशे वंचीचे गा, का एके मोल अपार. वैसोनी केले धवळार, तो सुरवाड वस्ती कर्ण भोगी काही. हे असो जे जो तळे करी, ते तयाचीच तृषा हरी. का सुवारासीची अन्न घरी एरा नोहे. बहुत काय बोलो पैका एका गौ तमासीच गंगा. बहुत काय बोलो पैका एका गौतमासीच गंगा. येरा समजता काय जगा वहाळ झाली. म्हणून आपली या परी शास्त्र अनुष्ठती कुसरी. जाणे तयांती श्रद्धाळू जोवरी तो मूर्खही तरे. ना शास्त्राचे निकीर नावे, खासरो ही नेणती जीवे. परी शास्त्रज्ञाही शिवे टेकोने देती. वडिलांची या क्रिया देखोनी वाती माकोलिया. पंडिता डांकोलिया वाजविती. आपुलेनेची आटोपे धनित्वाचे दर्पे. सातची पाखंडाची तपे आदरिती. आपलिया पुढलांचिया अंगी घालोनी कातिया. रक्तमांस प्रणितया भरभरो. विचविती जळत कुंडी, लाविती चेड्यांच्या तोंडी. नवसिया देती उंडी बाळकांची. आग्रहाची या उजरिया शुद्र देवता देवरिया. अन्न त्यागे सातरिया ठाकती एक. अगा आत्मपरपीडा बीज तमक्षेत्री सुहाडा. पेरती मग पुढा तेची पिके. बाहो नाही आपलिया आणि नावे तेही धनंजया. न धरी होय तया समुद्री जैसे. का वैद्या ते करी सळा, रससांडी पाय खोळा. तो रोगिया जेवी विवळा सवता होय. नाणे पडीकराचे निसळे, काढी आपलेची डोळे. ते वानवसा आंधळे जैसे ठाके. तैसे तया असुरा होय जे निंदुनी शाखांची सोय.
सैन्य धावता ती मोहे आडवी जे का काम करवी ते करती क्रोधी मारवी ते मारिती किंबहुना मातेपुरती दुःखांच्या गुंडा आपला परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया ते तुलाही होयशीन पै वाचे निही पालवे पापी तया नातळावे परी पडिले सांगावे तजावया प्रेत बाहेर घालिजे का अंत्य संभाषणी त्यजिजे हे असो हाते क्षाळीजे कश्मळा ते एत शुद्धीची या आशा तो लेपून बनवे जैसा तयांते सांडावया तैसा अनुवाद हा तरी अर्जुना तू तया ते देखसी तै स्मर हो माते जे आन प्राशित्य येते मानेल ना म्हणून श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पे ऐकी जतन करावी निकी सर्वोपरी. श्री ज्ञानेश्वरी मासिक पारायण विधी दिवस 23वा. ओम द्राम श्री ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः. ओम नमे भगवते श्री सद्गुरुनाथाय नमो नमः.